तर खडसेंच्या कुटुंबियांवर कारवाई झाली तरी आश्चर्य वाटायला नको। पुणे रेव पार्टीवर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। खडसे सरकारवर तुटून पडले, याचा बदला घेतला जातोय असं राऊत म्हणाले। तर गिरीश महाजन नावाची एक प्रवृत्ती एक दिवशी फडणवीसांना गाडेल। गिरीश महाजन नावाचा हा सांड असल्याचं संजय राऊत म्हणाले। एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये। रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार, मी परत सांगतो, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे। नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही। करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं। एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे, त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात। हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाहीत। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही। माझं शब्द तुम्ही लक्षात ठेवा। या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना। आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये। आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात घ्या। दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजनांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते देखील पाहूयात। राऊत साहेबांची जी कोणी धरू शकतं का? ते कोणी धरू शकत नाही। त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून, सगळ्या आमच्या नेत्यांपासून, उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे। म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वाव होणार नाही। मी असं काही सांडण शब्द वापरणार नाही, पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।